सर्वप्रथम तमाम समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. 2 सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानावर जे आंदोलन केलं जरांगे पाटलाच्या नेतृत्वात, त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे. त्या JRमध्ये मराठ्यांना काही भेटलेलं नाही. आत्ताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियरनुसार 310 लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे. तुम्ही एकीकडे सांगतात 6 कोटी समाज आहे आणि 310 लोकांना सर्टिफिकेट वाटप, म्हणजे ही संख्या नगण्यसारखी आहे. यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे. या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे. हे जरांगे पाटलांनी जगजाहीर सांगितलं पाहिजे समाजाला. जरांगे पाटलांनी समाजाला जगजाहीर सांगितलं पाहिजे की या सरकारने, शासनाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. किती पुरावे द्यायचे अजून? जरांगे पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे. जरांगे पाटील तुला कुठं म्हटले हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण सरसकट भेटलं मराठ्यांना? ते असं म्हटलंच नाही ना अजून. जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठे सरसकट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठे सरसकट आरक्षणात गेले असं कुठं म्हटले जरांगे पाटील? ज्यांच्या नोंदी आहेत त्याच नोंदी आहेत, नवीन काही सापडत नाही ना. आणि जरांगे पाटील समाजाला हे एक सांगावं, मराठ्यांचं EWS कुठं गेलं? जे EWS त्यांच्या हेकेखोरपणामुळं, त्यांच्या एकाधिकारशाहीमुळं गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं. ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना EWSचा फायदा व्हायचा. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. माझी समाज बांधवाला एक नम्र विनंती तमाम समाज बांधवाला की आपण आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा. धन्यवाद. माझं नाव सुनील कोटकर, छत्रपती संभाजीनगर, मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वय. त्यानुसार मराठा समाजाला फक्त हैदराबाद गॅझेटनुसार फक्त 310 जणांना मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. एकंदरीत काय मराठा समाजाच्या काय तुमच्याकडे भावना आहे? मी सर्वप्रथम एक क्लिअर करून देतो, मीडिया असेल किंवा शासन असेल किंवा आंदोलक असेल, हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही व्याख्या आत्तापर्यंत शासनाच्या वतीनं कन्सेप्ट क्लिअर केली गेलेली नाहीत आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुठलंही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा एक GR शासनाने 2 सप्टेंबरला काढला आणि मराठे उत्सव साजरा करणारे लोक आहेत, त्यांना वाटलं नवीन आरक्षण मिळालं. 1 जून 2004ला जे काही आरक्षण मराठा कुणबी मराठा म्हणून मिळालेलं आहे, त्याच्या अनुषंगाने हा 2 सप्टेंबरचा GR नवीन पद्धतीचा निघलाय की त्याच्यामध्ये एक नवीन ॲडिशनल कन्सेप्ट त्यांनी केली, हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊ. म्हणूनच 310 लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले 4 महिन्यात. खरं तर ज्याच्या नोंदी आहेत किंवा ज्याच्या वंशवाळीच्या नोंदी जुळतात किंवा ज्याच्या भावकीतल्या नोंदी जुळतात अशांना ते प्रमाणपत्र देता येतं. हा 1 जून 2004चा कायदा आहे आणि भारतामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ज्यांना आरक्षण आहे त्यांच्याकरता जात पडताळणीची जी काही समिती आहे किंवा जो काही कायदा आहे तो एक आहे. जात प्रमाणपत्र काढण्याचा सुद्धा कायदा एक आहे. मग मराठ्यांसाठी असं विशेष काय नवीन? तर विशेष नवीन काही हाती आलेलं नाहीत, परंतु 2 सप्टेंबरचा GRची दिशाभूल करून शासनाने आणि आंदोलकांनी समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे. आणि आमचं या ठिकाणी विखे पाटलांना विनंती आहे की जर का मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केला असेल तर तसे पोस्टर तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने, तुमच्या पक्षाच्या वतीने का लावले नाहीत? फक्त देवाभाऊ छत्रपती शिवरायांना फुलं वाहत आहेत एवढंच तुम्ही लावलं. मग जर का तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू केला असेल तर मग बाकीच्या जातींना का त्याचा हैदराबाद गॅझेटचा फायदा होत नाही? हा आमचा मुळात प्रश्न आहे. आणि कमिशनर ऑफ मराठवाडा जे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे, आणि विखे पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मराठा आरक्षण उपसमितीचे, त्यांनी मराठवाडा लेवलवर मराठा क्रांती मोर्चाचं शिष्टमंडळ, मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आणि शासनाचं शिष्टमंडळ असं एकत्रित एक नवीन बैठक घ्यावी. जर का 8 दिवसात ती बैठक घेतली नाही तर 19 फेब्रुवारीला आम्ही विखे पाटलांच्या बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. शासनाने शब्दांचा खेळ करत आंदोलकांची आणि समाजाची दिशाभूल केली आहेत. आंदोलकांना जे काही त्यांचे सहकारी होते, जे काही वकील मंडळी होते, त्यांनी सुद्धा त्यांची दिशाभूल केली आहेत. आंदोलकांना आम्ही सगळेजण असतील हे वारंवार सांगतोय की मराठा समाजाला नवीन आरक्षण मिळालं नाहीत, हैदराबाद गॅझेट लागू झालं नाहीत, परंतु आंदोलक हे समजून घ्यायला तयार नाहीत. वेळ त्यांना नक्कीच याचं उत्तर देईल आणि ज्या दिवशी त्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी ते शासनाच्या विरोधात आंदोलन करतील. योगेश दामुरकर.